नमस्कार, मी नम्रता. पाटील ससवे अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खारीक. तर मी काळे खारीक अर्धा किलो घेतली. चांगली पुसून घेतली आहे कपड्याने. त्याच्यानंतर फोडून घ्यायचे. बी काढायचं नाही, तोंडाजवळचा कडक भाग असतो तो काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर कापून घ्यायचे आहे. ओली आहे म्हणून कापून घ्यायची, जर सुकी असेल तर फोडून घ्या. आता ही कापलेली खारीक आहे ना, ती सुकवून घ्यायची आहे. 2-3 दिवस चांगलं ऊन द्या त्याला ताटामध्ये ठेवून, किंवा मग कपड्यावर टाकून घरामध्ये पंख्याखालीसुद्धा सुकते. चांगली कडक सुकू द्या. अर्धा किलो खारीकसाठी पाव किलो खोबरं मी कापून घेतलेलं आहे. दोन्ही मिक्स करायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने वाटून घेतलं ना, की मिक्सरचं भांडं खराब होत नाही खारीक आणि खोबरं एकत्र वाटल्याने. नुसतं खारीक वाटायला जाल तर मिक्सरचं भांडं खराब होतं. आणि जितकी बारीक करायची आहे ना, तेवढी बारीक करा. तर आपली खारीक खोबरं वाटून झालेलं आहे. 1 वाटी मगज घेतली आणि मगज आपल्याला चांगली भाजून घ्यायची, कोरडीच भाजून घ्यायची. चांगली तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची, त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. मखाना घेतलेला आहे 50 ग्रॅम आणि तो पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि दोन्ही एकत्र थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे जाडसर. आता थोडंसं तूप टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. तर काजू मी 125 ग्राम घेतलेले आहेत अर्धा किलो खारीकसाठी. बदाम पण मी 125 ग्राम घेतलेले आहेत. ते पण चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही वाटून घ्यायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे. तर साधारणतः 200 ग्राम तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला तूप गरम झालं की खसखस टाकून द्यायची आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. 200 ग्राम मी खडीसाखर घेतली, ती फोडायची आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. मगज आणि मखाना पण मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर काजू बदाम वाटून घेतले, ते आता आपल्याला एका भांड्यामध्ये मोठ्या काढून घ्यायचे. त्याच्यानंतर खडीसाखर टाकायची आहे त्याच्यामध्ये वाटलेली. आता याच्यामध्ये 1 चमचाभर टाकायचे आहे सुंठ पावडर. आवर्जून टाका, पोटासाठी खूप चांगली असते, वातासाठी पण खूप चांगली असते. अर्धा चमचा टाकायचा आहे जायफळ पावडर. अर्धा चमचा टाकायचे आहे वेलची पावडर आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. साखर सगळी त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे. तर खडीसाखरेच्या ऐवजी तुम्ही साखर वापरू शकता याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिंक तुम्ही वापरू शकता. पण आम्ही लहान मुलांना डिंक देत नाही म्हणून मी याच्यात डिंक टाकलं नाही, कारण लहान मुलं हे लाडू खाणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे गरम केलेलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप लागेल तसंच टाकायचं. एकदम सगळं तूप टाकू नका. तर आणखीन तूप लागणार आहे. तर परत 200 ग्राम, टोटल मी 400 ग्राम तूप वापरलेलं आहे लाडूला. आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर लाडू वळला नाही तरच तूप वापरायचं, नाही तर शक्यतो जास्त तूप वापरायचं नाही. लाडू चांगला लागेल, पण कधी कधी गरमी जास्त असली ना तर लाडू वितळतो, म्हणून तूप कमी वापरायचं. आता सुकं जरी दिसत असेल मिश्रण तरी पण लाडू वळतो यांनी चांगला. थोडासा प्रेस करायचा जास्त. हे बघा या पद्धतीने. आणि प्रत्येक वेळेला लाडू बनवताना चांगलं मिक्स करायचं हाताने, म्हणजे लाडू चांगले वळले जातात. हे बघा लाडू बनवून झालं असं. या पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे. किती साईज छोटी मोठी ठेवायची. लहान मुलं खाणार आहेत म्हणून थोडीशी साईज छोटी ठेवली मी. असे पटापट लाडू वळले जातात. याच्या आधी पण मी लाडूचा व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यात आपण साखर गूळ काहीच वापरलेलं नाही. तर तो पण पाहिजे तर पाहून घ्या लाडूचा व्हिडिओ. आपले लाडू बनवून झालेत आणि सेट करून पण झाले. 4 तास असेच ठेवून द्यायचे वरती. त्याच्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे. तर ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा, फार छान होतात. लहान मुलांना असे लाडू बनवून द्या, डिंक वगैरे न टाकता.